ज्यांचे आजचा सभानिसा ऐकले ते महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि महाराष्ट्राच्या साखर संघाचे माजी अध्यक्ष जयंत पाटील, दुसरे आमचे सहकारी माजी सरकार मंत्री आणि एकेकाळी संघाचे अध्यक्ष होते श्री बाळासाहेब पाटील, आदरणीय CR पाटील, राज्य सरकारी साखर कारखान्यामध्ये अनेक वर्षापासून ज्यांनी सुरुवातीच्या काळात काम केलं आणि आज छत्रपतीचे अध्यक्ष आहेत ते पृथ्वीराज दासक, श्री पाटील, आदल्याचे श्री देसाई, माजी आमदार श्री आवळे, व्यासपीठाचे अन्य सरकारी आणि बंधू भगिनींनो, तात्यासाहेब काळे गेले अनेक वर्ष साखर धंद्यामध्ये, कधी किशोर पवार असतील, कधी भिसे असतील, अशा अनेकांच्याबरोबर तुमच्या हिताची जपणूक करणं एवढ्या एकाच उद्देशानं या क्षेत्रात काम करतायत. मला आनंद आहे की नेहमीचे प्रश्नाच्यासाठी आम्हाला भेटतात, पण आज प्रतिनिधी मंडळ जे आहे राज्य साखर कामगार घटकांचं त्याच्या शिबिराच्यासाठी तात्यासाहेबांनी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि तुम्ही 3 दिवस या ठिकाणी बसतात, कायदे समजून घेत आहे, धंद्याची स्थिती काय हे जाणून घेऊ इच्छिता. माझी खात्री आहे की साखर धंदा, साखर ऊस उत्पादक शेतकरी आणि कष्ट करणारा कामगार या तिघांच्या दृष्टीनं तात्यासाहेबांच्या सहकार्याने हे जे शिबिर आयोजित केलं ते अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री. एक काळ असा आहे की सगळ्या देशामध्ये कष्टकरी लोकांची संख्या वाढेल कशी हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा होता. स्थिती बदलायला लागली, नवीन प्रश्न आले. आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला 82% लोक या देशात शेती करत होते आणि ते 82%चं प्रमाण आज 52%वर आलेले. याचा अर्थ काय? याचा अर्थ जमीन ही दिवसेंदिवस शेतीसाठी कमी व्हायला लागली. एक काळ असा होता मुंबई ही देशाची औद्योगिक नगरी होती आणि त्या मुंबईमध्ये कापडगिऱ्या यांचं साम्राज्य होतं. जवळपास 120 कापडगिऱ्या होत्या. आज मुंबईमध्ये एक कापडगिरी आहे, बाकीच्या बंद झाल्या. मला आठवतं आहे 55 वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेला पहिल्यांदा निवडून आलो होतो आणि पक्षाचं काम माझ्याकडे असायचं
आणि पक्षाचं ऑफिस दादरला मुंबईत टिळकभवन थेट गल्लीत असायचं. आजूबाजूला सगळे कारखाने काफेलेले असायचे. सकाळी भोंगा वाजला की सवय रस्त्याने दसव्या हातात घेऊन हजारो कामाला जायचे. गेल्या होत्या कष्टकऱ्यांची संधी होती. आज एक गिरणी राहिली आणि दिसतंय काय तिथं? तिथं दिसतंय 40 मजली इमारत, 50 मजली इमारत, 80 मजली इमारत. आणि त्या इमारतीमध्ये हा कष्टकरी कामगार किंवा मध्यमवर्गीय मराठी हाही दिसत नाही. वेगळाच वर्ग आलेला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाचा आणि त्याचा परिणाम ही औद्योगिक नगरी राहिली नाही. ही आता इंग्रजीमध्ये ज्याला फायनान्शियल सिटी, आर्थिक शहर हे त्या ठिकाणी झालं. पण त्यांनी दुसरा एक भाग झाला. देशामध्ये लोकसंख्या वाढते, प्रगती होते, विकास होतो, नवीन प्रकल्प येत आहेत आणि त्यासाठी लागणारी जमीन कमी होते. जमीन कमी होते आणि दुसऱ्या बाजूने जमिनीचा बोजा वाढतोय. कारण ज्या देशात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या 30-35 कोटी होती, ती आज 100 कोटीच्या आसपास गेली. याचा अर्थ या लोकसंख्येचा चरितार्थ हा नवीन विस्तारित औद्योगिक प्रगती होते त्याच्यावर आहे. जमीन कमी झाली कुठेही भागात होईल. आज मुंबईमध्ये नवीन मुंबई भाग आहे. एकेकाळी मी स्वतः बघितलेलं आहे तिथेपासून पैसे घालण्यासाठी की नवीन मुंबईमध्ये भारताच्या आगर होतं. पण शहर वाढलं आणि आज नवी मुंबई ही वेगळी बघायला मिळते. पुन्हा शहर बघा, एकेकाळी विद्येचं मार्ग म्हणून पुणे ओळखलं जायचं. आज आजूबाजूला कारखानदारी वाढली आणि बोजा कारखानदारी वाढल्यानंतर शेतीची जमीन ही काढून घ्यावी लागते आणि ही नवीन व्यवसाय त्या ठिकाणी येते. आणि पुण्याच्या आजूबाजूला बघा, तुम्ही चाकणला गेलात कारखानदारी वाढली, कामगारांची संख्या वाढली. तुम्ही रांजणगावला गेलात, नवीन कारखाने आले. तुम्ही भिगवणला गेलात, कारखानदारी आली. तुम्ही इंदापूरला गेलात, कारखानदारी आली. तुम्ही इथं सिल्वरला गेलात, कारखानदारी आली. कारखानदारी आली आणि शेतीची जमीन कमी झाली. याचा अर्थ दिवसेंदिवस कष्ट करणाऱ्या कामगाराला नवीन रस्ता शोधायला लागला. हा देश उद्योग व्यवसायाचा महत्त्वाचा देश होता. चित्र आता वेगळं होतं. आज धंदे बदलले. मगाशी मी सांगितलं एकेकाळी कापड व्यवसाय हा देशातल्या सगळ्यात जास्त कामगारांना कष्ट करायला संधी देणारा हा व्यवसाय होता.
आज ते चित्र राहिले नाही. धंदा कोणता? ग्रामीण भागामध्ये आज हिंदुस्थानात लोकांना काम द्यायला आणि शेतीमालाला रास्त किंमत ही द्यायची असेल तर साखर धंद्याशिवाय दुसरा धंदा आज या देशामध्ये राहिलेला आहे. कारखाने वाढले. पूर्वी कारखाने होते पण थोडे होते. कोल्हापूर बनल्यानंतर मला आठवतं की एकेकाळी रुईया म्हणून होते. त्यांची कोल्हापूर सुरली ही एक गिरणी होती. आजूबाजूला थोड्या गिरण्या होत्या. आज चित्र बदलतं आहे. आज साखर धंदा वाढतो आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये 1 किंवा 2 कारखाने होते, तिथे कारखाने वाढले किती? हे तुमच्या जिल्ह्यातच नाही. सोलापूरसारखा जिल्हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा, आज 38 कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहे. पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, मराठवाडा असेल, सगळीकडं हा साखर धंदा वाढतो आहे. आणि साखर धंदा वाढतो आहे त्याच्यात बदल आहे. बदल कोणता? पूर्वी 1200 ते 1500 किंवा 2000 गाडी शक्ती असलेला कारखाना आणि त्याच्यामध्ये 2000 कामगार असायचे. आज तसं चित्र नाही. आज त्याची कपॅसिटी वाढली आणि कामगारांची संख्या कमी. आणि त्यामुळं दिवसेंदिवस कामगारांचे प्रश्न या धंद्यामध्ये वेगळे व्हायला लागलेत. आणि त्याची नोंद करून राज्यकर्त्यांनी, कारखानदारांनी आणि कामगार चळवळीत काम करणाऱ्यांनी तिघांनी त्याचा विचार हा करण्याची आवश्यकता आहे. आज साखर धंदा हा निव्वळ साखर धंदा राहिला नाही. तुम्ही साखर करता, तुम्ही मोलॅसिसपासून इथेनॉल करता, तुम्ही वीज तयार करता. आज साखर कारखाना म्हणजे तर वीज, इथेनॉल आणि साखर 3 पदार्थ करतो. ते इथेनॉल आणि वीज याच्यावर थोड्या लोकांना काम करायची संधी मिळाली. पण हे साखरेचं चित्र बदलतं आहे. ते बदल लक्षामध्ये घेऊन आपल्याला निकाल घ्यावे लागतील. कोणते निकाल घ्यावे लागतील? कारखाने जगवायचे कसे? आज आपल्या राज्यामध्ये 135 कारखाने ते असे आहेत की त्याचं अर्थकारण हे चिंताजनक आहे. या कारखान्यामध्ये कामगार म्हणून तुम्हाला याचा आज सहन करायला लागतात. आज महाराष्ट्रामध्ये थकबाकी जी कामगारांची आणि काही प्रमाणात ऊस उत्पादकाची शिल्लक राहिलेली आहे ती 600 कोटीची. म्हणजे 600 कोटी थकीत रक्कम तुम्हा लोकांची कारखान्याकडे यायची ही राहिलेली आहे. आणखी एक लोक आहे की कारखाने असतात, त्याच्यात बदल होत आहेत, तंत्र येते, टेक्नॉलॉजी येते. पण दुसऱ्या बाजूला कायम स्वरूपाची नोकरी असलेला कामगार त्याची संख्या कमी व्हायला. पूर्वी एक विशिष्ट काळ
कारखान्यात काम केलं की त्याला कायम व्हायची संधी असते आणि एकदा कायमचा झाला की निवृत्त होईपर्यंत फारशी चिंता नसते. आज महाराष्ट्रामध्ये एकंदर जे कामगार आहेत साखर धंद्यात त्याच्यामध्ये 40% कामगार हे कंत्राटी आहेत. कंत्राटी कामगारांना नोकरीची खात्री किती दिवस आहे याची चिंता असलेली असते. व्यक्तीच्या जीवनामध्ये स्थैर्य लागते आणि कंत्राटी कामगार हा विषय असा आहे त्याच्या प्रपंचाचा स्थैर्य घालवतो आणि म्हणून त्याचा विचार हा आपल्या सगळ्यांना करावा लागणार आहे. आणि हे जर करायचं असेल तर कामगार संघटना स्थानिक पातळीवर मजबूत असली पाहिजे. अनेक ठिकाणी माझ्या कानावर येतात की स्थानिक काही लोकांनी आज तुमची संघटना ही महाराष्ट्राची एक आदर्श संघटना आहे, ती कामगारांच्या हिताचा विचार करते, पण मान्यताभाव अशी संघटना असेल. पण दुसऱ्या बाजूनं अलीकडं कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काही लोकांना हाताशी धरून वेगळ्या प्रकारच्या युनियन हा करण्याचा विचार काही लोकांच्या मनात आलेला आणि माझ्या मते तो साखर कामगारांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आणि म्हणून आपल्याला एका गोष्टीचा विचार करावा लागेल की आम्ही धंद्यात आहे, हा व्यवसाय टिकला पाहिजे, ऊस उत्पादक शेतकरी जगला पाहिजे आणि त्याच्याबरोबर घाम घालणारा कारखाना चालवणारा कामगारसुद्धा टिकला पाहिजे, जगला. आणि ते करायचं असेल तर एकत्रित विचार केला पाहिजे. आणि मला आनंद आहे की तुमचं या ठिकाणचं 3 दिवसाचं शिबिर हे जे मजलं या शिबिरामध्ये तुमच्या प्रश्नाची चर्चा, साखर धंद्याची चर्चा, कायदे कानून याची चर्चा आणि याच्या जाणकारांचं व्याख्यानं या ठिकाणी घेऊन तुमची या संबंधीची तयारी ही उंचवण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. ही अतिशय जवळची बाजू आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ऐकचाल हे मजबूत ठेवा, त्याच्यात तडजोड करू नका. माझा स्वतःचा अनुभव अनेक वर्षाचा की साखर धंद्यामध्ये लोकांचे प्रश्न असतात, पण साखर धंद्यामध्ये कामगार चळवळीत जे नेतृत्व करतात त्यांची अत्यंत संवेदनशील भूमिका ही असते. अनेक वेळेला तुम्ही आणि कारखाना यांच्यामध्ये एकवाक्यता राहिली नाही तर माझ्याकडं कधी लवाद म्हणून कधी निर्णय म्हणून तुम्ही लोक येत असतात आणि मी सहज जुनी माहिती काढत होतो. आजपर्यंत 7 वेळेला या धंद्याचा लवाद हा माझा होता आणि हा माझा लवाद कारखानदारांनी मान्य केला, युनियनने मान्य केला आणि एक प्रकारचं ऐक्य आपल्यात कायम ठेवून हा धंदा आणि या धंद्याचा शेतकरी आणि या धंद्याचा कामगार हा जगेल कसा, त्याच्या जीवनात स्थिरता कशी याची काळजी तुम्ही घेतली. आज कारखानदारीमध्ये आणखीन एक वेगळी स्थिती आहे आणि ते म्हणजे तुम्ही काम करणारे कामगार जे आहात, तुम्ही प्रतिनिधी जे आहात, मला आपल्याला सांगता यायची नाही, पण बहुतेक 50% अधिक तुमच्यापैकी लोक हे स्वतः शेतकरी असतात. त्यांचं थोडं का होईना शेती असतात, ऊसाचं पीक असतात आणि त्यामुळं
तुम्हाला दुसरी बाजू ही माहिती आहे. आणि त्यामध्ये साहजिकच आहे की ऊस उत्पादक असो, कारखान्यामध्ये काम करणारा अधिकारी असो, तंत्रज्ञ असो किंवा कामगार असो, या सगळ्यांच्यामध्ये सामंजस्य ठेवून पुढे जायचा निकाल केला तर ही कारखानदारी टिकेल, वाढेल, उपयुक्त होईल. जशी मुंबई बदलली तशी हे चित्र मला बदलायचं नाही. ग्रामीण भागातली ही कारखानदारी कुठल्याही प्रमाणात जगवायची आहे. त्याच्यामध्ये थोडं चित्र बदलतं आहे. मगाशी इथं चर्चा करत असताना सांगितलं खाजगी कारखान्यांचा भाषणामध्ये उल्लेख केला गेला आधीच्या सरकारांचा की पूर्वी खाजगी कारखाना बंद व्हायला तर आम्ही त्याचं सरकारीकरण करायचं आणि सरकारची चळवळ ही मजबूत करायची. सुदैवानं महाराष्ट्राला सरकाराबद्दल आस्था असलेलं नेतृत्व मिळालं. यशवंतराव चव्हाण असोत, वसंतराव दादा असोत, राजाराम बापू पाटील, पद्मश्री विखे असतील, अण्णासाहेब शिंदे असतील, अनेक असे नेते आहेत की ज्यांनी राज्यात देश पातळीवर काम केलं. त्यांची दृष्टी तुमच्या व्यवसायाकडे विधायक अशा प्रकारची ही कायम झालेली आहे. आणि त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. थोडं बहुत कुठं दुरुस्ती करायची असेल तर केली पाहिजे. आणि ती दुरुस्ती खरं म्हणजे त्या सरकारने धोरणात्मक निर्णय आज या ठिकाणी घ्यायची गरज आहे. आणि ते धोरणात निर्णय की किती कारखाने एखाद्या व्यक्तीकडे किंवा त्याच्या कंपनीकडे द्यावेत त्याच्याबद्दलचा विचार करण्याची आवश्यकता आहे. हल्ली दिवसेंदिवस गायब शक्ती ही वाढवण्याच्याकडे कल आहे. एका विशिष्ट ही वाढ मी समजू शकतो, पण 25,000 टनाच्या वेळी 20,000 टनाचं असं एखाद्या कारखान्यात चाललं तर काही दिवसांनी आजूबाजूचे कारखाने हे बंद होते हे तिथं पाहायला मिळेल. आणि इथं सरकार म्हणून धोरण हे स्वीकारण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये तुम्ही काही अधिक करू शकणार नाही. आम्हा लोकांनाच त्याच्यात अधिक लक्ष घालावं लागेल आणि सरकारला हे पटवून द्यावं लागेल की कारखानदारी टिकवायची असेल ती अधिक लोकांच्या हातात द्यायची का 1-2 लोकांच्या हातावर द्यायची याचा निर्णय हा राज्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये विस्तारित स्वरूपात औद्योगिकरण जे होतं आहे त्याला मोठ्या प्रमाणात धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टीनं सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं पाहिजे. आम्ही सगळेजण याच्यात लक्ष देऊ. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आज या 2 दिवसात सगळा विचार करणार आहात. प्रश्न येथील मार्ग निघेल. संस्था चालवायची, कारखानदारी चालवायची, हाताला रोजी ही ठेवायची आणि त्या दृष्टीनं पुढे जायचं आहे. महाराष्ट्रामध्ये त्याच्याशी बांधिलकी असलेला फार मोठा वर्ग शेतकऱ्यांचा सुद्धा आहे. आणि त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यात घाम घालणारा तुमच्यासारखा वर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नानं हा विभाग आणि ही कारखानदारी आपण जतन करू, वाढवू आणि तुम्हा लोकांच्या जीवनात बदल कसा येईल याची काळजी घेऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द सोडतो. हॅलो, धन्यवाद सन्माननीय पवार साहेब. आणि कामगारांनो आणि कष्टकऱ्यांनो संघर्षासाठी तयार राहत आहे.